बातमी जळगाव शहरातूनच आहे। भाजप युवा मोर्चाच्या जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आणि प्रीती मेनन यांच्या पुतळ्याचं दहन केलंय। खडसे यांच्यावर खोटे आरोप होत आहेत, असे खोटे आरोप करणाऱ्यांचा निषेध करीत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय। जळगाव शहरातील टॉवर चौकात हा पुतळा दहन करण्यात आला। बिनबुडाचे आरोप करणाऱ्या अंजली दमानी यांच्या पुतळ्याचे दहन केले। आमच्या जिल्ह्याचे व आमचे लाडके नेते एकनाथराव खडसे नाथाभाऊ यांच्यावर जे बिनबुडाचे आरोप होत आहे त्या संदर्भात आम्हाला ती द्वेष निर्माण झाल्यामुळे आम्ही अंजली दमानी यांचा पुतळा जाऊन दहन करून धिक्कार केलाय। आणि तसे आज रोजी आम्ही सगळे जळगावमधनं मुंबईसाठी रवाना होतोय। आमचे प्रदेशाध्यक्ष श्री दानवे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे की अशा या आरोपांना कुठेतरी थारा लागला पाहिजे। मुंबई दादर भाजप कार्यालयात नाराज भाजप कार्यकर्त्यांची अखेर समजूत काढण्यात आली आहे। 3 उपऱ्यांना भाजपनं परिषदेचं तिकीट दिल्याबद्दल काल संध्याकाळी उशिरा नाराज भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली। त्यामध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली। मात्र त्यानंतर मुंबई भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रात्री 3 वाजेपर्यंत बैठक घेत नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढली। विशेषतः RN सिंह यांच्या उमेदवारीबद्दल मोठी नाराजी होती। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दरेकरांबद्दल देखील उघडपणे कार्यकर्ते मत व्यक्त करत होते। काल परवा भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळणं हा भाजप कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का होता। मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि पक्षहित लक्षात घेता ही निवड केल्याचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराज कार्यकर्त्यांना समजून सांगितलं। त्यामुळे सध्या तरी उघडपणे व्यक्त होत असलेल्या भाजप पक्षातील नाराजी नाट्यावर पडदा पडलाय।